एक ट्रेंड खरं तर असा चालू असतो डे सामन्यांमध्ये की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचं प्रथम, परंतु अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेंड आता थोडा बदलत चाललेला आहे आणि आता व्यावसायिकता आपल्याला भरपूर पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जरी हे नवीन 40+ क्रिकेट असलं तरी यामध्ये देखील काही प्रमाणात आपल्याला व्यावसायिकता पाहायला मिळते आणि या दोन संघांनी तर आजचा दिवस पूर्णपणे खऱ्या अर्थानं गाजवला आहे. खूप चांगली कामगिरी पहिल्या दोन्ही फेरींच्या सामन्यामध्ये त्यांनी केली आहे. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर खारबाव संघानं पहिल्या फेरीमध्ये सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि त्यानंतर न्यू तुफान पिंपळास या दोन संघांना पराभूत केलंय. दुसरीकडे आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पाये संघाला पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये गावदेवी पूर्णा संघाला त्यांनी पराभूत केलं आणि नुकतंच सिद्धिविनायक अंजूर संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली आहे. तर 2-2 सामने जिंकलेले आहेत. आत्मविश्वास बळावलेला आहे सर्वच खेळाडूंचा. मात्र हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाचा सामना आणि सर्वात मोठा सामना मी म्हणेन. तर सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत जयेश आणि संजय. जयेश यांनी खूप चांगली फटकेबाजी केली मागच्या मॅचमध्ये, सामनावीराचा पुरस्कार पटकावला. 23 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं होतं. पहिलं षटक घेऊन स्वतः गोलंदाज संदेश तयार होत आहेत. एक शॉट थर्डमॅन आणि एक शॉट फाईन लेग. बाकीचे खेळाडू सीमा रेषेवर तैनात करण्यात आलेत. सामन्याचा पहिला बॉल, पहिलाच बॉल स्क्वेअर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. बॅट फिरवली होती फलंदाजाने, मात्र चेंडू आणि बॉल बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. परंतु अवांतर धावेने येतं अकाउंट ओपन होत असताना या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये गावदेवी पाय संघाचं. चांगला बॉल, स्वतःला अक्षरशः यॉर्क करून घेतलंय फलंदाजानं. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे जातोय. दुसरी धाव घ्यायची होती त्या ठिकाणी फलंदाज संजय यांना, मात्र पाहिलं की फिल्डर अतिशय वेगाने बॉलवर आलेत. चांगली फिल्डिंग झाली आहे. आपला निर्णय त्यांना बदलावा लागला आणि अखेर सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये परतलेत. एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय. पहिली धाव बॅटने येते आणि संघाची धावसंख्या 2 ह्या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, ओहो यावेळेस चिप केलाय. फक्त जास्त शक्तीचा वापर करता आला नाही फलंदाजाला, कारण पायांच्या रोखाने येणारा चेंडू होता. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना एक धाव पूर्ण केली जाते आणि स्वतःचा अकाउंट आता मात्र फलंदाज संजय देखील ओपन करतायत. संजय हे संघनायक आहेत पाये संघाचे आणि दुसरीकडे जे गोलंदाजी करतायत संदेश पाटील ते संघनायक आहेत खारबाव ए संघाचे. जिंकणारा संघ अंतिम 3 मध्ये असणार आहे, त्यामुळेच फार महत्त्वाचा हा सामना आहे. बॉल हवेत आहे, सुरेख झेल टिपला जातोय अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. डीप स्क्वेअरिश मिड विकेटच्या दिशेनं फलंदाज बॉक्स समोर पाहायला मिळाला. अशोक यांच्या माध्यमातून हा झेल समाप्त करण्यात आलाय. पहिला धक्का लागलाय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. गावदेवी पाये संघाला टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या झाली 1-3. नवीन बॅटर योगेश आलेत. यावेळेस चांगला फटका आहे. ऑन द राईज ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉल मिसफील्ड पाहायला मिळते आणि आता 2 धावा जरूर मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील तिथे प्रयत्न होऊ शकतोय, कारण आता गोलंदाजाकडून ओव्हरथ्रो झालाय आणि बॉल सीमा रेषेचा वेध घेताना दिसतोय. भरपूर धावपळ आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा तब्बल येथे कंप्लीट होत आहेत. फटका असा होता की त्या फटक्यावर फक्त 1 धाव मिळायला पाहिजे होती, पण क्षेत्ररक्षणामध्ये चूक घडली आहे आणि ही चूक देखील फार महागात पडू शकते. एका धावेने देखील संघ पराभूत होत असतात. एक धाव ही लाख मोलाची आहे या स्पर्धेमध्ये. फार मोठी स्पर्धा हे संघ खेळतायत आणि आता क्वालिफिकेशनसाठी हे राऊंड आहे. क्वालिफाईंग राऊंडमध्ये तुम्ही अशा प्रकारे चुका कराल तर निश्चितच त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागू शकतो. 4 धावांनी धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बाहेरची कड लागली. बॉल हवेत आहे. भरपूर काळ चेंडू हवेत होता, मात्र
फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न केला जातोय. पाहायचंय पंचांचा काय निर्णय येतोय. 2 धावा मिळतील असं पंचांचं मत येत आहे. पंचांच्या मते फलंदाज तिथे जाणून बुजून चेंडूच्या मध्ये आला नव्हता. जो थ्रो आला होता दुरून एस्टनच्या रोखानं खरं तर थ्रो करण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाच्या बॅटला चेंडूने स्पर्श केला होता. परंतु फलंदाज धाव घेण्याच्या नादात होते. त्यांचं लक्ष तिकडे अजिबात नव्हतं आणि त्यामुळेच पंचांनी ही दुसरी धाव देखील फलंदाजाला दिलेली आहे. या मौलिक धावा आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. पहिला फलंदाज फार लवकर बाद झालाय. इन्फॉर्म फलंदाज जयेशची विकेट त्यांनी गमावली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश. वरची कडा लागली आहे. बॉलिंग खूप छान होते, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं आणि अखेर फलंदाज धावबाद होतोय. खार्डी या संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच एकूण 9 संघ उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसतील. उद्या देखील दर्जेदार मॅचेसचा नजराणा तुमच्या समोर असेल, तर पाहायला विसरू नका. दुसरा दिवस जय बजरंग चषक 2022चा. आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावावर होईल हा एक मोठा प्रश्न. त्याचं उत्तर येणाऱ्या येणाऱ्या 7 षटकांमध्ये आपल्याला उत्तर जरूर मिळणार आहे. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. डीप कव्हर पॉइंटला फंबलिंग होतीये. ओहो, हेजिटेशन आहे. दोन्ही फलंदाज तिथे तालमेळ दाखवत नाहीत आणि अखेर विकेट फेकली जाते. फलंदाज बाद. कडे प्रचंड ताकद आहे आणि त्या ताकदीचा योग्य वापर
हे फलंदाज आपल्या टीमसाठी करत आहेत विवेक देवळीकर. अगदी ओव्हरपिच बॉल होता, पुढ्यात पडलेला बॉल होता, सरळ बॅटचा खूप सुरेख वापर, चांगलं टेक्निक देखील दाखवलंय. टप्प्याचा बॉल पुल केला, यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. 2-2 खेळाडू प्रयत्न करतायत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेक आलेली आहे मात्र संथ थ्रो आहे, संथ फेक आहे, त्याचा फायदा उचलण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट. दुसरी धाव तर अगदी त्या थ्रोवर त्यांनी कंप्लीट केली आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना गावदेवी पाये संघाची 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विवेक देवळीकर जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबले तर फार मोठी धावसंख्या कदाचित पाहायला मिळू शकते, कारण क्षमता आहे. कुठल्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याची कुवत आहे त्यांच्यामध्ये. ते वारंवार त्यांनी सिद्ध देखील केलेलं आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, गोलंदाजी देखील चांगली करतात आणि बॅटिंग तर त्यांची नेहमीच पाहण्यासारखी राहिली. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकत असतात, कारण खूप मोठमोठी षटकार, लांब पल्ल्याची षटकार त्यांच्या बॅटमधून नेहमीच निघत असतात. त्यामुळेच त्यांच्या विकेटचं महत्त्व जास्तच असणार आहे या सामन्यामध्ये. त्यांना लवकरात लवकर येथे बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाजांना जरूर करावा लागणार आहे आणि तो प्रयत्न जरूर केला जाणार आहे. परंतु कोणाला यश मिळेल हे पाहण्यासारखं असेल, हे पाहणं फार रंजक ठरेल. सध्या गोलंदाजीच्या पोहळ्यावर आपण पाहतोय अशोक यांना. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे हा, लेंथ चांगली होती परंतु लाईन तेवढी चांगली नाही आहे. वाईटचा इशारा त्यामुळेच पंचांनी केला आहे. खरं तर आम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट आहोत आणि आम्हाला बऱ्याचदा असं वाटतंय वाईट बॉल देखील एस्टनच्या जवळून जातोय की काय, परंतु पंच अगदी एस्टनच्या समोर असतात आणि ते योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मिस टाइम स्ट्रोक, परंतु कुठलंही नुकसान होणार नाही आहे कारण चेंडूखाली कुठलाही फिल्डर नाही आहे. दुरून फिल्डर चेंडूवर झेपावलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते कव्हर्समध्ये. एकच धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. सध्या दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना, पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग चषक 2022 कारिवली या स्पर्धेमध्ये. कारिवली गावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो, निश्चितच क्रीडा संस्कृतीने संपन्न असं हे गाव आहे. विविध खेळांमध्ये पारंगत असलेले खेळाडू या गावातून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस लॉफ्टेड फटका, बॉल भरपूर काळ हवेत आहे. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली, सुरेख झेल, अलगद झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. या ठिकाणी आदरणीय उमेश नाईक साहेबांचं शुभागमन होत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 21 धावा, 4 गडी बाद, 21 for 4. नवीन बॅटर प्रवीण इन एट नंबर 6. सर्वांच्या ज्या नजरा मला असं वाटतं की लागून राहिलेल्या आहेत त्या विवेक देवळीकर यांच्यावर. विवेक देवळीकर कितपत खेळपट्टीवर थांबतील हा एक मोठा प्रश्न आहे, कारण ते फार आक्रमक फलंदाजी नेहमीच करत असतात आणि बऱ्याचदा लवकर बाद देखील होतात. ह्या मॅचमध्ये त्यांनी सुरुवात चांगली केली आहे. 3 चेंडूंचा आत्तापर्यंत सामना केला आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एकेरी धाव, म्हणजेच 9 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलं आहे. तर ही एक जमेची बाजू म्हणता येईल गावदेवी स्पोर्ट्स पाये संघासाठी. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 बाद 21. या ठिकाणी समर मेडिकलचे प्रोप्रायटर मिस्टर राकेश केणी साहेबांचं आगमन होणार आहे. मात्र त्यांच्या माध्यमातून मेडिसिन्सची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा इतर काही जे मेडिसिन्स असतील, खेळाडूंना जर इजा झाली तर त्यांचा उपयोग करण्यात येईल. खूप चांगलं सहकार्य त्यांचं. उसळता बॉल होता. खरं तर चेंडूची लांबी आपण पाहिली तर जास्त शॉर्ट पिच बॉल नव्हता हा. गुडलिन स्पॉटपेक्षाही थोडा पुढे पडला होता, मात्र उंची देत आहेत चेंडूला. हेच वैशिष्ट्य आहे गोलंदाज राजा यांच्या गोलंदाजीचं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, फिरकीपटू आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जात असताना पहा पुन्हा एकदा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय, मात्र हा बॉल भरपूर जास्त हाईट होती यामध्ये, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलाय. गती जास्त नाही आहे त्यांच्याकडे, चेंडूला वळवण्यावर जास्त भर दिला जातोय त्यांच्याकडून, परंतु फ्लायटेड चेंडू जास्त टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जास्त बाउन्स देखील मिळत असतो. पावलांचा वापर, सुरेख फटका सजवलाय, स्ट्रीट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड स्ट्रीट ड्राईव्ह, परंतु चांगली फिल्डिंग. जेवढा चांगला फटका होता तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
संदेश पाटील यांच्या माध्यमातून. संदेश पाटील एक होल हार्टेड क्रिकेटर आहेत असं मी म्हणेन, कारण ते गोलंदाजी करत असतील किंवा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये 100% देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांची फिल्डिंग अतिशय सुंदर राहिली, चांगले झेल देखील त्यांनी टिपलेले आहेत, भरपूर धावांचं संरक्षण ते करतायत आपल्या टीमसाठी. हो, यावेळेस हुक करायचा होता, जबरदस्त बॉल. असं वाटतं की चायनामन गोलंदाजी करण्याचा तेथे प्रयत्न होतोय. सरप्राईज करतायत फलंदाजाला गोलंदाज राजा. आज दिवसभरात जर सर्वात चांगली गोलंदाजी कुठल्या संघाने केली असेल तर तो संघ आहे नंदकिशोर खारबाव ए संघ. आणि आजच्या अंतिम सामन्यामध्ये देखील आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. धावसंख्या झाली 23. पावलांचा सुरेख वापर, यावेळेस लॉफ्टेड फटका, बॉल निघून जातोय लॉंग ऑफ सीमा पार, फ्लॅट षटकार. मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. आणि तेच चांगलं फुटवर्क येते. पदलालीत ते किती सुंदर होतं, चेंडूच्या अक्षरशः टप्प्यापर्यंत पोहोचले, हाफ वॉलीमध्ये घेतला चेंडू, सरळ बॅटचा प्रहार केला, टायमिंग लाजवाब आणि बॉल सीमापार. षटकार आलाय विवेक देवळीकर यांच्या बॅटमधून. यावेळेस चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचू शकले नाहीत, फटका फसलाय, जबरदस्त कॅच, आउटस्टँडिंग कॅच आणि मोठ्या विकेटचं पतन होत आहे. विवेक देवळीकर इज गॉन. बघा रिप्ले तुम्ही पाहू शकाल, चेंडूच्या टप्प्यापर्यंत नाही आहेत आणि त्यामुळेच टायमिंग अचूक साधता आलं नाही. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता, प्रॉपर एलिव्हेशन देखील नव्हतं आणि जे अंतर पाहिजे होतं ते देखील नव्हतं, प्लेसमेंट देखील नव्हतं चांगलं. फिल्डर होता डीपमध्ये, वाईडिश डीपमेंट विकेटला, खूप छान झेल पाहायला मिळाला आणि एका चांगल्या खेळीचा इथे अंत होतोय. विवेक चांगली बॅटिंग करत होते, बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान त्यांनी दिले आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 5 बाद 29. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक प्रकारे मी म्हणेन की अशा प्रकारची गोलंदाजी विवेक सारख्या फलंदाजासमोर करणं म्हणजेच कुठेतरी गॅम्बलिंग आहे. मात्र ते गॅम्बल खेळत असताना फायदाच झालाय गोलंदाज राजा यांना. कारिवली गावाची ही स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. आणि कारिवलीचे जे ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच उपसरपंच ते कोणी उपस्थित असतील त्यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कुठलंही संकोच आपण मनामध्ये बाळगू नका, आपलीच ही स्पर्धा आहे. वेट करून चांगला फटका आहे, अपरकटचा वापर केला आहे. तिकडे काही मर्यादित क्षेत्र पाहायला मिळतंय मैदानाचं. चेंडू भिंतीला धडक देऊन आतमध्ये आलाय आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या गेल्यात. एक चांगला स्ट्रोक फलंदाज प्रवीण यांच्या बॅटमधून आलाय. या 2 मौलिक धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पाये संघाला. आणि याचबरोबर हे षटक झालंय कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 5 बाद 31. प्रवीण और दिनेश की जोड़ी है क्रीज पर. अंतिम ओवर का खेल पारी में शेष है. 31 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर. अभी तक का जो खेल चला है, मेरे ख्याल से खारबाव टीम के कप्तान भी ज़्यादा निराश नहीं होंगे और गावदेवी पाये टीम के कप्तान भी ज़्यादा निराश नहीं होंगे. तो संतुष्टि है दोनों तरफ. लेकिन अब जो बचा है 5 ओवर का खेल पूरे मैच में, वो काफ़ी इम्पोर्टेंट है यहाँ से. और उसमें भी ये अंतिम ओवर गावदेवी पाये टीम की पारी में जो बचा हुआ है वो काफ़ी महत्वपूर्ण रहेगा, क्योंकि इस ओवर के बाद ही पता चलेगा कि टारगेट कितने रनों का होगा. शायद गेंद के आकार को लेकर थोड़ी समस्या है और अंपायर ने इशारा किया है, गेंद बदलने की मांग की गई है. निब्या की गेंदों का इस्तेमाल हो रहा है. यहाँ पर देखिए काफ़ी सारे रन्स बनते हैं. उसके लिए कारण ये है कि विकेट जो है वो कंक्रीट विकेट है और बहुत अच्छी तरह से गेंद बल्ले पर आती है. स्ट्रोक खेलना थोड़ा आसान होता है, बॉलर्स के लिए उतना आसान काम बनता नहीं है बल्लेबाजों को रोकना. लेकिन उसके बावजूद भी यदि आप अच्छे वेरिएशंस दिखाते हो तो ज़रूर किसी भी विकेट पर आप अच्छी बॉलिंग कर सकते हो. आपका कंट्रोल अच्छा होना चाहिए. लाइन लेंथ बहुत महत्वपूर्ण चीज़ है किसी भी बॉलर के लिए. गति परिवर्तन खासतौर पर लिमिटेड ओवर्स के क्रिकेट में काफ़ी महत्वपूर्ण माना जाता है. और बाउंड्रीज़ भी हम देख रहे हैं कि ज़्यादा लंबी बाउंड्रीज़ नहीं है. सामने की बाउंड्री थोड़ी लंबी ज़रूर है, लेकिन स्क्वायर ऑफ द विकेट, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर जो बाउंड्रीज़ है वो थोड़ी छोटी है. उसका फ़ायदा बल्लेबाजों को मिलता है. उस वजह से काफ़ी बड़े बड़े स्कोर्स आज दिन भर हमें देखने को मिले हैं.
तो उसको देखते हुए तो अभी तक की जो गेंदबाजी रही है वो अच्छी कही जा सकती है। संदेश ने 10 रन खर्च किए थे, अशोक ने 11 रन और राजा ने केवल 10 रन खर्च किए हैं। आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए तैयार होते हुए गेंदबाज कुमार। ये गेंद दिनेश के लिए हुक किया है, ऊपरी किनारा लेकिन फील्डर के ऊपर से, और अब देखना है कि क्या नतीजा आता है। 4 रनों का इशारा। बढ़िया शॉट ऑफ लेन गेंद थी, अच्छे डायरेक्शन के साथ। बल्लेबाज पूरे कंट्रोल में नहीं थे, हुक जरूर किया था, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे, लेकिन किस्मत अच्छी, फाइन लेग का खिलाड़ी सर्कल के अंदर था, उसका फायदा मिला है। काफी तेजी के साथ गेंद निकल गई फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। ये किस्मत वाले 4 रन कहे जा सकते हैं और काफी उपयुक्त 4 रन। 4 रनों की बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ पाए टीम का 35 रन 5 विकेटों के नुकसान पर। कुमार एक बार फिर से चले दाहिने से राउंड द विकेट। इस बार बहुत बढ़िया गेंद थी, जड़ में रखा है, किसी तरह से खोद कर निकाला उसको 1 रन के लिए। अच्छी सोच की गेंदबाजी। पहली गेंद पटकी हुई थी, दूसरी गेंद बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई, यानी कि पहले नोज और उसके बाद टोज। इस तरह की बॉलिंग ज़्यादातर हम अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में तेज बॉलर्स द्वारा देखते हैं। पहले बाउंसर डालते हैं, बैट्समैन को बैकफुट पर ढकेलते हैं अच्छे गेंदबाज, और फिर यॉर्कर का इस्तेमाल करते हैं। इस बार लाजवाब टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, शानदार छक्का। की पारी में लगने वाला ये कुल मिलाकर तीसरा छक्का और प्रवीण का पहला सिक्सर। टीम का स्कोर उछलता हुआ 42 रन 5 विकेटों के नुकसान पर। लगभग स्लॉट में ही तो ये गेंद आ गई थी, लेकिन कमजोर गेंदों को भी आपको मारना पड़ता है मैदान के बाहर। अपने आप तो गेंद मैदान के बाहर जाने वाली नहीं है। क्या शानदार शॉट खेला था सीधे बल्ले से। सीधे बल्ले से जब भी कोई बल्लेबाज खेलता है तो वो नजारा देखने लायक होता है। एक और सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, एक और खूबसूरत छक्का। कमाल की बल्लेबाजी, बैक टू बैक 2 छक्के प्रवीण के बल्ले से। प्रवीण एक उच्च कोटि ये तो और भी दूर, लगातार तीसरा सिक्सर प्रवीण के बल्ले से। प्रवीणता के तो इस तरह से पारी समाप्त होती हुई गजब की बल्लेबाजी रही प्रवीण की। कुल रन संख्या 55। गांवदेवी स्पोर्ट्स पाए टीम ने टॉस जीता इस मैच का, पहले बैटिंग चुनी उन्होंने
और एक अच्छी पारी बल्लेबाजों द्वारा देखने को मिली है। खासतौर पर प्रवीण ने अच्छा फिनिशिंग टच दिया है। 22 रन बनाकर नाबाद रहे हैं। 55 रन बनाए गए हैं और टारगेट है नंदकिशोर खारबाव ए टीम के सामने अब तक 56। एक बहुत ही बड़ा टारगेट। हालांकि नंदकिशोर खारबाव टीम के पास भी बल्लेबाजी में फायर पावर है, लेकिन वो दिखाना होगा बीच मैदान में। ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। 56 रनों का बड़ा लक्ष्य रखा गया है पाई टीम द्वारा। तो क्या कुछ होगा आने वाले 4 ओवर्स में, देखेंगे थोड़ी देर में। एक छोटा सा इनिंग्स ब्रेक है। हम यू गए और यू आए, और जब आएंगे तो माइक्रोफोन पर आवाज उभरेगी मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मोरबाड मिस्टर सुनील शिल्के सर की।
हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 चेक. झाला ना चालू तिथे आलो नवीन टाकले क्या. हॅलो चेक. नको टाकू तीन टाक दादा. हॅलो चेक. समोर ठेवलं तर यावेळेस लोअर फुल टॉस मिस टायमिंग फटका मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये दिनेश टायनात असतील, चेंडू अडवतील, फेकी करतील. एक धाव या धावपलकर जोडलेली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहू शकाल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्ती पथावर गेलंय. 11 धावा धावपलकर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित 4 षटकांमध्ये 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे नंदकिशोर खारबाव ए या संघाला. आजच्या दिवसात या दोन्ही संघांनी खऱ्या अर्थाने अप्रतिम क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. क्वालिटी क्रिकेट आपण या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. या अगोदर 2-2 सामने प्रत्येक संघाने जिंकलेत आणि जिंकलेल्या सामन्यांचं महत्त्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील तिसऱ्या फेरीतील हा सामना क्वालिफिकेशन राऊंड निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. नंदकिशोर खारबाव ए वर्सेस गावदेवी पाये या दोन संघांदरम्यानची ही लढत मित्रांनो आपण एन्जॉय करतो आहोत. यानंतर 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. पाहायचे कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करतील हे दोन्ही संघ. व्यासपीठावर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय विजयजी बुवा नाईक साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनोपूर्वक स्वागत असेल. क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार विवेक देवळीकर. 11 धावा धावपलकर on the striking end. Sandesh we can see he himself is the skipper of his team Nandkishore Kharbao A. There is a slight change into the field. We can see get across that some fielders have been misplaced by the skipper. Yes, it is Vivek Devlikar is getting ready on his bowling mark. This is the second over. It's being bowled by Vivek Devlikar. There is a target of 56 runs to win. This is a very important and vital game. Vivek is getting ready. This time on the striking end we can see Sandesh Fadil. This time try to hit a massive big hit. There is no coordination in between bat and ball. Here comes the dot delivery. Every dot delivery will create pressure on batting side because the target is very tough. First bowler conceded 11 runs. This is the second over by Dinesh. Vivek. Missed time this timing. Fieldsman available into the deeps, comes to the ball, fields that, there is attempt of run out. Yes, it is. Accepted successfully. Wicket goes down. धावपलकर असताना गडी बाद झालेला आहे संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र
सरसेनापती मैदानातून बाहेर निघालेत असं म्हणायला हरकत नाही. उर्वरित कामगिरी सैनिकांच्या माध्यमातून कशी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच हे पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या शेवटच्या षटकामध्ये लागोपाठचे जे 3 षटकार आले ना, त्या षटकाराने नामोहरम केलं खऱ्या अर्थाने नंदकिशोर खारबाव ए या संघाला. कुमार याच्या माध्यमातून तो गोलंदाजी होती आणि प्रवीणच्या माध्यमातून ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 6 चेंडूंचा सामना करत असताना प्रवीणने व्यक्तिगतरित्या 22 धावा 7 चेंडूंचा सामना करत असताना धावपालकर जोडल्या. अँड दॅट थिंग मेड डिफरन्स इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. या सामन्यामध्ये त्या गोष्टीने फरक निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. आमचे साथी स्कोरर दीपक बुरे कशा पद्धतीने ते मात्र आगेकूच करतायत सीमारेषेकडे कॉन्फिडंट. निश्चितच आपल्याला ते पाहायला मिळतील ज्या पद्धतीने त्यांच्या संघाचा खेळ झाला आहे. आणि सुरुवातीला संदेश पाटीलची विकेट तुम्ही कॅरी करताय. दॅट वॉज दी गोल्डन विकेट. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल. सिली मिडॉपर क्षेत्ररक्षक आहे. पंचांना विनंती आहे त्या क्षेत्ररक्षकाला सूचित करा तुझा स्टान्स तुला चेंज करायचा नाही. ज्या पोझिशनमध्ये उभा असेल त्याच पोझिशनमध्ये शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. अगदी पाठीला खास झाली तरी. स्लॉक करायचं होतं चेंडूला. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. पंच वळले. हा चेंडू ते मात्र वाईड घोषित केला जातोय. मी अगोदर ओपिनियन घेत असताना संदेश पाटीलला विचारलं होतं की भरत चौधरी नावाचा फलंदाज तुमच्याकडे आहे. खऱ्या अर्थाने त्याचं फॉर्ममध्ये येण्याच्या किती अपेक्षा असतील आणि तो तुमच्या संघासाठी किती महत्वाचा आहे. यस, ती सूचना आम्ही त्याच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवली आहे. यस, सिली मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाने स्टान्स चेंज करायचा नाही. थोडं पण हलायचं नाही. याही वे चेंडू फळीचा संपर्क नाही. फार मोठा फलंदाज आहे खऱ्या अर्थाने. मानकुली येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची किताब निश्चितच ज्याने आपल्याकडे घेतला होता, स्वीकार केला होता, मॅन ऑफ द सिरीज ठरला होता, तो भरत चौधरी फलंदाजीसाठी उपस्थित आहे. आजच्या दिवसामध्ये त्याच्या फलंदाजीला कुठे सूर सापडलेला निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला नाही. समोर गोलंदाज विवेक देवळीकर. त्या गोलंदाजाची तितकीच ख्याती आहे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हा सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा ऑन इज बॉलिंग गेटिंग रेडी विवेक देवळीकर. याही वेळेस चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. कन्सिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज आर देअर बोल्ड बाय विवेक देवलीकर. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव धावून काढलेली आहे त्या निश्चित आणि त्यानंतर एक वाईटची रन आली आहे. उर्वरित 3 चेंडू ते मात्र निर्धाव फेकलेले आहेत. गोलंदाज तयार विवेक. सायकोलॉजिकल प्रेशर इथे मात्र भरतवर टाकला गेलाय की काय. मिडॉपमध्ये सिली मिडॉपमध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात केला आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाची कदकाठी तितकी मोठी आहे. फक्त आणि फक्त एक धाव्या धावपलकर जोडण्याची संधी होती. मोराल कुठेतरी डाऊन होत आहे. आत्मविश्वासाला कुठेतरी ठेच लागत आहे. इथे फलंदाजाच्या आणि फलंदाजाच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचणं म्हणजे खेळाडू कक्षामध्ये ठेच पोहोचल्यासारखी आहे. पाहिजे या षटकातील किती चेंडूंचा खेळ यानंतर येणं शेष आहे. मला असं वाटतं फक्त आणि फक्त एक चेंडू यानंतर हाताळावा लागेल हे षटक कंप्लीट म्हणजेच पूर्ण करण्यासाठी. इथून पुढे विवेक देवळीकर नावाच्या या गोलंदाजाला फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला महेशाला आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता की जे सलामीसाठी आलेले आहेत ऑन दी क्रीज अजून ते निश्चितच उपलब्ध आहेत. पाहायचं यानंतर काय प्लॅनिंग राहील खऱ्या अर्थाने. प्लॅनिंग ए कुठेतरी अनसक्सेसफुल राहिले खारबाव संघासाठी ज्यावेळेस संदेश बाद झाले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये भरत चौधरी याच्या विरोधात लागोपाठचे 3 चेंडू इथे मात्र डॉट आले होते. गोलंदाज तयार महेश. याच्या बॅटची एज इथे मात्र घेतली जाते. यावेळेस लकीली चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर्ड झोनला इथे मात्र चेंडू जाऊन अडतोय असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा घेण्याची संधी पूर्ण केली जाते. 2 धावा इथे या धावपलकर जोडल्या सुद्धा जातात. 2 धावांनी धावपलक 2 पुढे सरकेल. यावेळेस धावपलक एकूण पाहू शकाल तर 16 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. आता 40 धावांची गरज आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील प्रत्येक सामना एक अनिश्चितता आपल्याकडे घेऊन आलाय. प्रत्येक सामन्यामध्ये एक ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र डिपेंड करण्यासाठी ठेवल्या जातात शेवटच्या गोलंदाजाला. कारिवली मी निघेल 15-20 मिनिटांना 20 मिनिटांनी निघेल घरी. फोन करतो मी. चला नाही 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 नका नका. मला तिकडे लावतो. मी कुठून जायचंय कपडे घ्यायचे तिथे
धन्यवाद. क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आपण प्रवीण याला पाहू शकता. 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज यानंतर असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे नंदकिशोर खारबाव या संघाला. यावेळेचा चेंडू भुजबेष्टेच्या फार बाहेर इथे मात्र पिचिंग केली जाते. इथे गोलंदाजाची दिशा अनियंत्रित आहे. यावेळेस नियंत्रण त्याला दाखवावं लागेल. 1 धाव या धावपलकर जोडली जाईल. प्रत्येक एक्स्ट्राची धाव आहे कुठेतरी ही स्वागतार्ह असेल. खेळाडू कक्षासाठी स्वागतार्ह असेल या फलंदाजीसाठी. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज असतील. राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्या स्पॉटवर इथे मात्र पिच केला जातो. लांबी थोडी कमी केली परंतु खऱ्या अर्थाने तो चेंडू तिकडेच पिच केलेला आहे. यावेळेस काहीसा बाहेर चेंडू ऑफसाईडच्या पिच करताना आपण गोलंदाजाला पाहिलंय. दिस इज द सॉर्ट ऑफ प्लॅनिंग. हे प्लॅनिंग आहे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. या फलंदाजाला खऱ्या अर्थाने ऑफस्टम्पच्या बाहेर खेळून काढण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. पाहायचंय हे जे प्लॅनिंग आहे किती सक्सेस असेल. एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येईल का. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडूला इथे मात्र उडवलंय. पाहायचंय मंदिर समोर असताना देवाचा आशीर्वाद प्राप्त झाला नाही भरत चौधरी या फलंदाजाला. झेल बांधून भरत बाद. धन्यवाद. या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील आजचा शेवटचा सामना आहे. काही प्रतिष्ठित नागरिक गावदेवी मंदिराच्या शेजारी तुम्ही स्थानापन्न झालात. आपणास विनंती आहे आयोजकाकडून मुख्य व्यासपीठावर खूप सारी जागा आहे. आपण इथे बसून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा या चालू सामन्याचा आनंद घ्या. आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वाचा सामना. दिस गेम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोथ ऑफ द टीम्स. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केली जाईल आणि आत्ताचा जर करंट स्थितीचा विचार केला तर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कुठेतरी पकड चांगली घट्ट केलेली आहे ती गावदेवी पाय संघाने. महेश याच्यासाठी बॅकफुटला येऊन स्टिअर करायचं होतं. चेंडूपैचा चांगला संपर्क आला नव्हता. क्षेत्ररक्षण बघा बिहाइंड दी स्टंप्स अप्रतिमरित्या ते मात्र चेंडू अडवला जातोय आणि फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी दिली जाते. धावपलक आपण पाहिला 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा यावेळेस धावपलकर जोडल्या गेलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. पाहूया यानंतर कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय. 10 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला तयार होताना निश्चितच मनाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार असतील. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची आपण राहिली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला विजयाकडे ते आगेकूच करत आहेत की काय अशा पद्धतीचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. राजा तयार असतील. दोन्ही लेफ्ट हँडर्स आहेत. यावेळेस इथे मात्र चेंडू आडला जातोय. कंपाऊंडला बाद करण्याची संधी असेल. महेशला खऱ्या अर्थाने हे ग्राउंड सोडायचं आहे आणि त्याने ते ग्राउंड सोडले असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज बाद. शेष आहे म्हणजे एकूण 9 चेंडू शेष आहेत. 9 चेंडूंमध्ये 36 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. संदीपची बॅट जर खऱ्या अर्थाने तलपली, संदीपला जर फलंदाजीचा सूज सापडला तर अजूनही हे जे अशक्यप्राय अशा पद्धतीचं कठीण वाटणारं हे जे आव्हान आहे खऱ्या अर्थाने ते सुद्धा सत्यामध्ये उतरेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचे संदीप कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पोटेन्शियलचा विचार केला तर गुणवत्ता टासून भरले या फलंदाजाकडे. आक्रमकतेने फलंदाजी त्याची आम्ही बऱ्याचदा पाहिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ती गरज आहे ते मात्र आपल्या संघासाठी. खेळाडू कक्ष या गोष्टीची अपेक्षा करत असेल. बॅकफुटला येऊन टॅपचा फटका मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट. राजाबाद. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि राजाला बाद व्हावं लागलं. संदीप याच्या साथीने आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय कोणता फलंदाज येईल. मला असं वाटतं भरत नावाचे फलंदाज मैदानाकडे
मार्गक्रमण करत आहेत. कुमार नावाचा एक मोठा फलंदाज त्यांच्याकडे उपस्थित आहे, परंतु मला असं वाटतं शेवटच्या षटकामध्ये कुमार याला आपण पाहू शकता काही नियम आहेत, त्या नियमांनी अधीन राहून आपल्याला 40+ क्रिकेट खेळायचं असतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फलंदाज आणि गोलंदाज हे 45 कॅटेगरीचे असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकासाठी 40 खेळाडू कॅटेगराइज्ड असतात आणि शेवटच्या षटकामध्ये 38. अशा पद्धतीने कन्सेसिव्हली इथे मात्र स्लॅब वाईज रचना आहे या स्पर्धेची आणि या 40+ संघटनेची. बॅकफुटला येऊन बिग हिट करायचे पंच यावेळेस आमच्याकडे वळले. हा चेंडू वाईट घोषित केला जातो. एक धाव या धावपलकावर निश्चितच ऍड केलेली आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना जर खारबाव संघाला जिंकायचा असेल तर संदीप याची फलंदाजी चांगली राहणं फार गरजेचं आहे. सामन्यातील इक्वेशनचा जर विचार केला तर माझी साथी स्कोरवर विशाल माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 8 चेंडू आणि 35 धावा, या दोन्ही चेंडूंवर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. हा फटका किती मोठा आहे पाहिजे. उंची तर मिळाली, अंतर मिळेल का. महाविकास आघाडी झाली आहे आणि हा झेल सुटलाय. 2 धावा या धावपलकावर जोडलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. या 2 धावांनी धावपलक दोन्ही पुढे जात असताना आपण पाहू शकाल. 23 ऑन दी बोर्ड. दिस इज दी थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय प्रवीण. 23 धावा धावपलकावर आहेत. 56 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना अजूनही 33 धावांची गरज आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका, मिस टायमिंग आहे तरी अंतर मिळेल का. झेल घेण्याची संधी असेल. हा झेल सुद्धा धरतीला दान केला गेलेला आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता धावांची गरज असेल 32. 6 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण कालेडच्या क्रीडा नगरीमध्ये ज्यावेळेस सामना सुरू होता खऱ्या अर्थाने 2 वर्षापूर्वी, ज्या सामन्यामध्ये संदीप याने मला असं वाटतं 32 की 30 धावा तिकडे मात्र चेस केल्या होत्या, 31 धावा चेस केल्या होत्या. अजूनही मला तो सामना आठवतोय. अतिशय महत्त्वाचा सामना होता. 3ऱ्या फेरीतील सामना होता आणि चौथा हिरो मानकोली ए संघाच्या विरोधात तो सामना होता कालडच्या ग्राउंडवर. आणि ती फलंदाजी खऱ्या अर्थाने अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. त्या आठवणी अजूनही ताज्या तवाने आहेत. क्षमतांचा विचार केला तर नो डाऊट क्षमता आहेत संदीप याच्याकडे, परंतु त्या क्षमतांना न्याय द्यावा लागेल, आपल्या प्रतिभेला न्याय द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये गरज असताना ते मात्र संघाची मदत करावी लागेल. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. क्षेत्ररक्षण आपण आपलं लगेचच इथे मात्र वेळेवर सजवायचं आहे. 6 चेंडू आणि धावपलक धावांची गरज असतील 32. धन्यवाद. कालच यूट्यूबला एक मी क्लिप पाहिले होते ज्याच्यामध्ये एक स्वामी होते रेसलिंग करण्यासाठी, कुस्ती करण्यासाठी, आणि तिथे खऱ्या अर्थाने हे गाणं ज्यावेळेस लागलं त्यावेळेस भल्या भल्यांना निश्चितच त्याने धूळ चारली होती. हे गाणं मुद्दामून मला वाटतं संगीत संयोजकाने इथे मात्र प्ले केलंय की काय या फलंदाजाला बळ देण्यासाठी. पाहायचं हे गाणं ऐकल्यानंतर अंजनीचा सूत म्हणजे मारुती राय इथे मात्र या फलंदाजाची मदत करतील का. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मैदानाच्या आतमध्ये ती गरज आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लक्ष्मण मूर्छित पडला होता त्यावेळेस संपूर्ण द्रोणागिरी ज्याने उचलून आणला होता ते बळ मैदानाच्या आतमध्ये इथे एकवटावं लागेल या फलंदाजाला. 6 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शेष उरत आहे. पहिल्या चेंडूवर आश्चर्याचा कडू धक्का दिला. गोड धक्का असेल इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, परंतु फलंदाजासाठी आश्चर्याचा कडू धक्का आहे. समोर ठेवलं होतं आणि फलंदाज फ्रस्ट्रेशनमध्ये आला होता, डिसिजन घेऊ शकला नाही. खऱ्या अर्थाने क्रिकेटने आम्हाला निर्णय क्षमता जरी दिली असेल मैदानाच्या आतमध्ये ती निर्णय क्षमता या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. मिस टायमिंग आणि या सामन्यामध्ये आता पकड अधिकाधिक मजबूत होतीये इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. चला, उमेश मुकादम रागवण्याची काही गरज नाही. प्रयत्न केले आणि प्रयत्नाने निश्चितच यश मिळालं. गोलंदाजाला अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. चार चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या दुसऱ्या सेशनमध्ये किंबहुना या सामन्यामध्ये बॅकफुटला पहिल्यापासून ठेवलाय इथे मात्र पाय संघाने खारबाव सारख्या एका मोठ्या संघाला. गोलंदाज तयार होईल. कुमार फलंदाजीसाठी आलेत. कुमार तू मार. याही वेळेस इंटू द एअरवेजने इथे मात्र चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं नाहीये
अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला. मला असं वाटतं दीपक भुरे चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू अडवला, फेकी केली. फक्त आणि फक्त औपचारिकतेकडे आता मात्र निश्चितच हा सामना चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू 31 धावा. नो बॉल दरम्यान इकडे मात्र पंचांनी घोषित केला जरी असेल तरी एखादा मोठा फटका इकडे मात्र आला नाही. यस, फील्ड पोझिशन मध्ये कुठेतरी गडबड झाली असं म्हणायला हरकत नाही. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर इथे मात्र आला असता तर इक्वेशन बदललं असतं, परंतु तरी सुद्धा लिगल जर डिरेवली तिथे मात्र हाताळल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून तर हा सामना कसाही जिंकणार नाही खारबाव संघ, कारण 3 चेंडू आणि 30 धावांची यानंतर गरज असेल. फ्री हिट, यस इट इज. फुल्ली लायसन इथे मात्र मिळाले, खऱ्या अर्थाने ते कधीच मिळाले आहे इथे खारबाव संघाला, कारण जी परिस्थिती त्यांच्या समोर आहे मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. आता हाफ ट्रॅकर होता आणि आता सुद्धा अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. मला असं वाटतं कुमार अंडर आर्म क्रिकेटची प्रॅक्टिस घरी करत असावेत. एक धावपलकावर जोडली गेली. धावपलक आपण पाहिलं तर 27 पर्यंत जाऊन पोहोचलं. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये कुमारच्या विरोधात प्रवीण याने जे 3 षटकार ठोकले त्या गोष्टीने जिथे मात्र या सामन्यामध्ये चढाई केली, तिथून पुढे मागे वळून पाहिलं नाही पाय संघाने. आजच्या दिवसामध्ये फार क्वालिटेटिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. इथे सुद्धा फक्त आणि फक्त उंची मिळेल, अंतर मिळणार नाही. मला असं वाटतं विवेक तयार असतील, हा झेल ते सोडतायत. चेंडू एका टप्प्यानंतर सीमा रेषा गाठतोय हा चौकार. चला, 1 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. हरणारे नेहमीच हरत नाहीत, जिंकणारे नेहमी जिंकत नाहीत. हरणारे कधी कधी असे उडतात की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत. 1 चेंडू आणि खूप साऱ्या डोंगरा एवढ्या धावा करायचे. चला, गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. हेज आणि याचबरोबर हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे. आजच्या दिवसाच्या खेळावर खऱ्या अर्थाने इथे मात्र वर्चस्व प्रस्थापित केलं गावदेवी स्पोर्ट्स पाये संघ. गुड लक, निश्चितच इथे मात्र त्यांना मिळालं होतं आणि त्याचा पुरेपूर त्यांनी वापर केला. खेळपट्टीचं चुंबन घेत असताना, त्याला नतमस्तक होत असताना विवेक देवळीकर यांना आपण पाहू शकता. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे, चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे मात्र आपल्याला दाखवले. आजच्या दिवसभरामधून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि आजच्या दिवसाच्या खेळावर आपलं नाव कोरलेलं आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये निश्चितच पात्र ठरले. आजच्या दिवसातून खऱ्या अर्थाने पुढे आलेला संघ आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट्स पाये संघ. तुमचं मन भरून कौतुक. या शेवटच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते आणि गोलंदाजी सुद्धा ज्याची अप्रतिम राहिली. एक गडी बाद केला तो प्रवीण आहे या सामन्याचा सामनावीर. विनंती असेल प्रवीण, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ते मात्र सामनावीराचा किताब आपण स्वीकार करायचा आहे. आजच्या दिवसासाठी पंच म्हणून कामगिरी ज्यांनी केली ते केवलजी नाईक, त्याचबरोबर श्याम पाटील आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारे आमचे जुने जाणते पंच सूर्यकांतजी मोरे सर आपले आभार असतील. आजच्या दिवसामध्ये निश्चितच विक्रमजी नाईक यांना सुद्धा आपण अनुभवलं, त्यांचाही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करूया. समालोचन कक्षामधून अजय घरत यांना आपण ऐकलं, त्यांचाही आयोजकांकडून ऋण व्यक्त करूया. संपूर्ण दिवसभर मलाही आयोजकांनी समालोचन कक्षामध्ये बोलण्याची संधी दिली, आयोजकांचं मीही निश्चितच ऋण व्यक्त करतो. स्कोरर म्हणून साथ दिली विशालजी नाईक आणि त्यांच्या साथीने सागर म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रिन्स मूवीची सर्व टेक्निकल टीम आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतोय. सामन्याचा सामनावीर आपण मुख्य व्यासपीठावर या.